मॉर्निंग. आपण आहोत सध्या लडाखमध्ये आणि हा एक व्हिडिओ करत आहोत. या ठिकाणी 450 जे कोणी घेणार आहेत पण त्यांना शंका आहे की आपल्याला चालवता येईल की नाही हाईटच्या इश्यूमुळं. आता या ठिकाणी माझी हाईट आहे 5 फूट 4 इंच. आता मी तुम्हाला दोन्ही बाईक्सचा सांगणार आहे की कशा पद्धतीने हे होतात. 411 बाजूला आहे आणि ही 450. तर मी 450वर बसून तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा पहिला प्रॉब्लेम असा येते की या बाईकला स्टँडवरून उचलणं. स्टँडवरून हे असं पूर्ण जोर लावून उचलावं लागतो आपल्याला. आणि हे स्टँडवर घेतलं मिशन देऊ आपण. तर हे बघा, मी एक साधारण शूज घातलेला आहे. म्हणजे जास्त हाय हील नाही त्याला. तर हे माझा एक साईडला फक्त एवढा पुरतोय. म्हणजे थोडं मला एका साईडला थोडं लीन करावं लागतं. आणि त्याच साईडला दोन्ही जर शूज मी टेकवायला गेलो तर फक्त टिप टोईंग व्हायला फक्त मी माझे पंजाचे पुढचे बोटच मी टेकू शकतो. आता या ठिकाणी मी ही रायडिंग करत आहे. फक्त या ठिकाणी कॉन्फिडन्स असा पाहिजे की ही गाडी आपण चालवू शकतो. या पद्धतीचा आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. तर तसं असेल तरच आपण ही बाईक चालवू शकतो. नाहीतर मग जे एक नवीन रायडर असेल तर त्याला कमीत कमी 5 फूट 8 इंचाची हाईट असेल तरच ही बाईक तो म्हणजे चालवू शकतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन दाखवतो कशा पद्धतीने मी चालवू शकतो. बघा, हे मस्त या पद्धतीने हे ते. आणि फक्त लावताना जर आपण समोरचा असा ब्रेक जोरात दाबला तर आपल्याला ही गाडी जर थोडी इकडं तिकडं झाली तर जरा तोलणं जरा फारच अवघड आहे. आणि थोडी जर झुकली समजा या हाईटच्या इकडं स्टँड जर नसेल तर मग आपल्याला सोडूनच द्यावं लागेल खाली बाईक. आता या ठिकाणी आपण 411चा पण बघू आपण. तर हे 411वर मी बसून दाखवतोय. एकदम वजनामध्ये खूप फरक आहे तिच्यात आणि हिच्यामध्ये. मला वाटतं साधारण 30 किलोचा फरक आहे त्या गाडीत आणि या गाडीत. आता हे या ठिकाणी बराबर माझा पाय चांगला पुरतो. चांगल्या पद्धतीने माझा पाय पुरतो. आणि हे बघा मस्त, म्हणजे थोडा कॉन्फिडन्स येतो या याच्यावर. जरा हाईट जरा कमी असल्यामुळं ही गाडी चालवताना जरा चांगल्या कॉन्फिडन्सनं आपण चालवू शकतो ॲज कम्पेअर टू 450. 411 गुड फॉर शॉर्ट हाईटेड पर्सन.